खास रिपोर्ट। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि अशामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढू शकतील अशी परिस्थितीही पाहायला मिळते। निवडणुका एकत्र लढाव्यात अशा दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत। शिवाय शरद पवारांनी देखील भाजप सोडून कुणासोबतही आघाडीची तयारी दाखवलेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी एकत्र येण्याची दाट शक्यता आहे। स्थानिक निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीचं गणित कसं जुळतंय पाहूयात या रिपोर्टमधून। राष्ट्रवादी काँग्रेसचं ठरलं, आता एकत्र लढायचं। भाजपला रोखण्यासाठी दोन्ही पवारांची खेळी। पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीची फिल्डिंग सेट। भाजपला सत्तेपासून दूर ठेवायचंय तर एक झालंच पाहिजे, यावर दोन्ही राष्ट्रवादींचं एकमत होताना दिसतंय। काही दिवसांपूर्वीच शरद पवारांनी भाजप सोडून कुणासोबतही आघाडी करण्यासाठी सहमती दिली आहे। अगदी शिंदे गटासोबतही आघाडी चालेल, पण भाजपसोबत नाही असा कानमंत्र शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना दिलाय। यानंतर अनेक जिल्ह्यांमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। पुण्यात पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जेजुरी नगर परिषद, बीडमध्ये अंबेजोगाई नगर परिषद आणि कोल्हापुरात चंदगड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र लढण्याच्या तयारीत आहेत। कोल्हापुरात चंदगडमध्ये हसन मुश्रीफ यांच्या मध्यस्थीनं दोन्ही राष्ट्रवादी एकीनं लढणार आहेत। शरद पवार गटाकडून डॉक्टर नंदाताई बाभुळकर आणि अजित पवार गटाकडून राजेश पाटील यांनी एकत्र येत राजर्षी शाहू विकास आघाडीच्या नावाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। भाजप पुरस्कृत शिवाजी पाटील यांच्या विरोधात हा निर्णय घेण्यात आलाय। कोल्हापूरच्या या आघाडीनं नव्या राजकीय समीकरणांना दिशा दिली। चंदगड पाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचं एकत्रीकरण जवळपास निश्चित झालंय। दोन्ही गटाचे शहराध्यक्ष आघाडीबाबत एकदम सकारात्मक असून फक्त वरिष्ठांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे। आज आदरणीय पवारसाहेब आणि अजितदादा जर एकत्र येत असतील तर यापेक्षा चांगली बाब नाही आणि पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी महापौर व्हावा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकावा, हे आमची सर्वांची मनापासून धारणा आहे। त्यामुळे आम्ही या गोष्टीचं स्वागतच करतो। जागा वाटपाच्या याच्यामध्ये आमचा कुठलाही संघर्ष होणार नाही, पण अजितदादांच्या पक्षाला आमच्या सोबत घ्यायचा हा निर्णय सर्वस्वी वरिष्ठांचा असेल, माननीय साहेब असतील, ताई असतील, शशिकांत शिंदे साहेब असतील, हा जो निर्णय आम्हाला देतील, जो आदेश देतील, त्या आदेशाचं पालन आमच्याकडून केलं जाईल। पण जागा वाटपामध्ये कुठलाही इथं वाद होणार नाही याची आम्हाला शाश्वती आहे। पिंपरी चिंचवड नंतर जेजुरीतही महायुतीच्या पक्षांमधली धुसफूस वाढली आहे। जेजुरी नगर परिषदेत एकूण 20 जागा आहेत। जेजुरीमध्ये गेल्या निवडणुकीत संजय जगताप यांच्या नेतृत्वात काँग्रेसची सत्ता होती। मागील निवडणुकीत नगराध्यक्ष वीणा सोनावणे यांच्यासह 11 नगरसेवक काँग्रेसचे, तर तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 नगरसेवक निवडून आले होते। भाजप आणि तत्कालीन शिवसेनेचा एकही नगरसेवक नव्हता। पण संजय जगतापांच्या भाजप प्रवेशामुळे राजकीय समीकरणं बदलली आहेत। जेजुरीत संजय जगताप यांचा दबदबा असल्यामुळे भाजपची बाजू मजबूत झाली आहे। त्यामुळे भाजपला नमवण्यासाठी शिंदे गटाचे विजय शिवतारे यांनीही राष्ट्रवादीला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे। आता प्रत्येकाची स्ट्रॅटेजी असते, पक्ष म्हणून किंवा संघटना म्हणून प्रत्येकजण प्रत्येकाची स्ट्रॅटेजी करत असते, ती त्यांची स्ट्रॅटेजी असेल। त्यांनी कुठलीही स्ट्रॅटेजी केली तरी इथे मात्र भारतीय जनता पार्टीची आणि वरिष्ठ जोपर्यंत सांगतात तोपर्यंत माहितीचीच सरकार महापौर येणार। बीड जिल्ह्यातही राष्ट्रवादीच्या एकीकरणाची लाट आली आहे। अंबाजोगाई नगर परिषदेची निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन लढत आहेत। दोन्ही पवारांनी सोबत येण्याची तयारी दाखवल्यामुळे पदाधिकाऱ्यांचं ओझंही कमी झालंय आणि अजित पवार राष्ट्रवादी गट असं आम्ही एकत्रित येऊन या ठिकाणी समविचारी पक्षांना सोबत घेऊन या ठिकाणी अंबेजोगाई शहराच्या विकासासाठी, या शहराची प्रगती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे, यासाठी आम्ही स्थानिक मुद्दे घेऊन या ठिकाणी स्थानिक लोकांना एकत्रित घेऊन निवडणूक लढवत आहोत। नाही, बरोबर आहे की माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी त्या ठिकाणी सांगितलं होतं की भाजप सोडून कुणासोबत बी आघाडी करा आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी आम्ही शरद पवार गटाशी आघाडी करतोय, राष्ट्रवादीशी आघाडी करतोय, कारण आमचे स्थानिक जे विषय आहेत, आम्हाला या ठिकाणी स्थानिक प्रश्नावर तोंड देण्यासाठी आम्ही या ठिकाणी या पद्धतीची आघाडी करतो आहोत। अंबाजोगाई नगर परिषदेवर गेल्या 35 वर्षांपासून भाजपची सत्ता आहे। ही सत्ता टिकवून ठेवण्याचं मोठं आव्हान आमदार नमिता मुंदडा यांच्यासमोर उभं राहिलंय। एकूणच 4 जिल्ह्यांमध्ये राष्ट्रवादीनं भाजप विरोधात बंड पुकारलंय।
आगामी काळात ही लाट राज्यभर पसरण्याची दाट शक्यता दिसते. अशात भाजप दोन्ही राष्ट्रवादींना कसं सामोरं जाणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.